नमस्कार. आज ज्येष्ठ या अर्थाने की भरपूर काम केलं वयाने नाही म्हणत, मित्र पण आहे माझा, त्यामुळे कदाचित मी मध्ये मध्ये आरेतुरे पण होऊ शकतं. असे धनंजय वाबळे सोबत आहेत. नमस्कार, स्वागत करतो. आणि त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचं आहे. खरी सुरुवात रंगमंचापासून झाली आणि आता तुम्ही त्यांना मालिकांमध्ये बघताय. तर मी धनंजय तुम्हाला सगळ्यात पहिली सुरुवात की मी रंगमंचावर पाऊल ठेवलं त्यातलं असं कोणतं एखादी गोष्ट आठवते की येस, तो माझा सुरुवातीचा क्षण होता? खरं तर सांगायचं झालं तर रंगमंच, स्टेज किंवा असं काही आम्ही फक्त बघायचो. ज्या वसाहतीमध्ये मी राहायचो, नेहरू नगर, वडील करन्सी नोट प्रेसला सर्व्हिसला होते, त्यामुळे तो एक असा संस्कार असा किंवा हे नव्हतं, स्टेज हे माहीत नव्हतं. जे होतं ते टेम्पररी असायचं. म्हणजे जी एक शाळा होती त्या शाळेच्या समोर ते काहीतरी आखायचे गव्हर्नमेंटचे, जे म्हणजे आमच्या प्रेसचे लोक, आणि तिथे अनेक कार्यक्रम, त्यावेळेस लोकनाट्य जास्त व्हायचे. त्यामुळे ते बघायचो, गंमत वाटायची, काहीतरी वेगळं आहे. आणि त्यानंतर एकदा मी त्याला खरं नाटक, आपण ज्याला नाटक म्हणजे व्यावसायिक नाटक कुठलंच मला आठवत नाही, पण त्यामध्ये ते लोक पोहे खायचे आणि मी म्हणजे खरंच खाताय की खोटं, मला त्यांचा अभिनय खूप रिअलिस्टिक वाटायला लागला. आणि हे सगळं बघत असताना मलाही नाटक करायची इच्छा होत होती आतून काहीतरी. मग माझा रंगमंच, माझी रंगभूमी ही मी स्वतःच क्रिएट केली. एकलव्यासारखं शिकत होतो. तिथले मुलं मुली असे एकत्र आम्ही यायचो आणि थोडीशी ती कॉपी करायचो आम्ही. मग राजा मी, कृष्ण मी, पेंद्या मी, इव्हन मावशी काय असायचं ते सुद्धा शिकायचो. आणि माझं मी, आणि मुलांना असं गच्चीवर किंवा असं जे स्टेअरकेसच्या खाली आपलं तिथे आणि समोर मुलांना बसवायचो. ती खरी सुरुवात झाली तिथूनच. खरा माझा रंग. आजही मी तिथे जातो, कधीतरी शांत होऊन तिथे बघतो की इथे माझी सुरुवात झाली होती. या गच्चीत मी काम करायचं. आता ते बंद आहेत, त्या वसाहतच बंद झाली. त्या घराच्या वरती बघतो इथे. आणि त्यातली त्या काळात त्या रंगीत साड्या वगैरे घालून, त्याच धोतर, त्याची सगळं असं करून, मोठा त्यावेळेला तो टर्किश टॉयल यायचा, बॉम्बे डाईंगचा, तो त्या राजाच्या मागे असा लावायचा, त्याच्या मागे काहीतरी असतो. आणि अशी ती सुरुवात तशी झाली होती. तोपर्यंत नाही. मग आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने मी पेठे हायस्कूलमध्ये, नाशिकमध्ये जिजाई थिएटर्स, आता माहित नाही कार्यरत आहे, सिद्धार्थ आहिले वगैरे, विवेक आहिले, त्यांचं ते एक मोठं एक प्रस्ताव होतं त्यावेळेला. जवळजवळ नाशिक मधले राजीव पाटील असेल किंवा सचिन शिंदे असेल, प्रशांत पाटील होते आपले, जवळजवळ मंगेश भिडे, म्हणजे नाशिक आत्ताचे जे चांगल्या लेवल सगळं एस्टॅब्लिशमेंट त्यावेळेला त्या संस्थेत काम करायचे, बालनाट्य वगैरे. त्यावेळेला मी पेठे हायस्कूलच्या तिथे तो जो होता तिथे मी बघितलं ते पहिल्यांदा. आणि तिथे पाऊल सोडलं. तेव्हा म्हटलं इथे खरं काम करायचं तर मला म्हणजे संधी मिळत होती, आणि ती मिळाली मला. पण नंतर पहिला प्रयोग वगैरे आमचा मनमाड वगैरे, तिथे नेहरू भवन वगैरे असं काहीतरी आहे, तिथे मग माझी झाली होती. पण तिथे गंमत अशी होती की कुठलं नाटक होतं, मला तर नाव नाही सांगतो. त्यात मी तो एक देशपांडे म्हणून त्यातलं ते कॅरेक्टर होतं माझं, चंद्रावरचे ससे, आणि आणखी एक असं काहीतरी बिरबल वगैरे असं काहीतरी, समथिंग असं काहीतरी होतं ते. तिथे गेल्यानंतर मग आम्ही काम सुरू झालं, प्रयोग सुरू झाला. त्यावेळेला पहिल्यांदा एक तर ते स्क्रिप्ट वाचत होतं, आपली वाक्य बरोबर आली पाहिजे, पाठांतर आहे की नाही. आणि आम्हाला ना डोकावून बघत होती मुलं, आजूबाजूच्या एरियातली ती मुलं येतात ना त्या, तर ते बघायचे, आवाज द्यायचे, हे करायचं. ते मस्त वाटत होतं, फिलिंग म्हणजे नट झाल्याचं असावं लाग काहीतरी, की आपण हेच बघत होतो, रे येत आहेत ते म्हणजे सह्या द्या वगैरे, ते त्याच वेळेला असं. आणि माझ्या बरोबर त्यावेळेला प्रशांत केळकर म्हणून जो नट आहे, प्रशांत आहे, उत्तम नट आहे. मग आम्ही दोघं, आमची जोडी एक चांगली. तो मला आवाजाव करत होता. नंतर त्याच्या लक्षात आलं की आम्ही बरोबरच आहे. मी पहिल्यापासून मोठाच दिसलो. आणि मग आम्ही पर्सनॅलिटीचा त्या फायदा झाला. हो, झाला, कधी तोटाही झाला. वयाच्या 22व्या वर्षी 23व्या वर्षी एक नाटक करत होतो मी. लग्नाचा नवरदेव वाटावा म्हणून मिशी काढावी लागली होती. तू जास्त मोठा वाटतो त्या मुलीपेक्षा. वय वर्ष 23च. नाटक नावाचं नाटक होतं. मग शेख, आता ते नाही, आत्ताच मध्यंतरी त्यांचं वरती देवाकडे.
तर ते त्यांच्याकडे ज्यावेळेला पहिलं नाटक मोठं केलं राज्य नाट्याला, त्यावेळेला शिल्पा वैद्य जी नाशिकमध्ये ती नटी होती, त्यातला अनगा तिला म्हणतात, ती शिल्पा म्हणूनच आहे. तर त्यावेळेला तिचा तो नवरा शोभावा म्हणून मला मिशी काढायला लागली होती आणि वय 23च होतं, म्हणजे हे मोठं दिसायचं. तर त्यावेळेला तिथे असं की आम्ही नाटक करतोय, परफॉर्मन्स करतोय आणि समोर मुलं थप्पी इकडे खेळत आहेत, म्हणजे ते नाही म्हणाले हे अपूर्ण राहिलं ते. आपण लोकांनी बघितलं पाहिजे असं नाटक पाहिजे. मग ते तसंच आहे आजही. असं होतं की नाटक हे बघितलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी काय करतील तसं नाटक पाहिजे. बरेच लोक उठतात ते उठले नाही पाहिजे, मग काय करतील त्यासाठी आजही म्हणजे बालरंगभूमी नंतरच जे म्हणजे मोठ्यांची नाटकं व्हायला लागली, राज्य नाट्य आणि याच्यात, त्यातलं असं की ही भूमिका माझी होती आणि मी चोख बजावली, तो फार मोठा गोंधळ झाला होता माझ्याकडनं. मला नाशिकमध्ये आता नाट्य परिषदेवर काम करतात सुनील लगे, यांनी मला सांगितलं की अमुक अमुक एक नाटक आहे, तर तुम्ही यायचं. तर तू ये म्हणे, ते बघ कसं ते थोडा हे मेन रोल आहे, तुला डिरेक्ट कोण करणार आहे. तर मग त्यांनी नाशिकच्या एका मोठ्या दिग्दर्शकाचं नाव घेतलं. हा म्हणलं ते करताय तर मी येतो, म्हणून आम्ही असं गेलो. आणि तिथे समोर गेल्यानंतर स्क्रिप्ट दिलं मला वाचायला, तर हे तुला वाचायचं हे कॅरेक्टर. आणि ते वाचलं वगैरे, आणि ते का कोण झाले त्यावेळेला आवाजही चांगला लागला ते वाचताना. आणि ते जे सुचवले होते त्यांनी मला सांगितले होते की हे दिग्दर्शक ते नव्हते, दुसरेच कोणीतरी होते. म्हणजे ते नाही, पण दुसरे आहेत हे महत्वाचं त्यांच्याकडे. मग त्यांनी ते सगळं ऐकलं आणि बरेच लोक त्या कॅरेक्टरसाठी तिथे आलेले होते की आम्हाला हे पाहिजे मला. आणि तुम्ही वाचल्यानंतर सगळं सुरुवात आपसाच खूप चर्चा सुरू झाल्या त्यावेळेला की आम्हाला करायचं होतं, आम्हाला करायचं होतं. मला करा, माझं काय नाही. सर म्हणाले म्हणून, नाही तर मला काय माहिती. आणि सगळं झाल्यानंतर मीच त्या मेन रोलसाठी फायनल झालं. तर माझं फायनल झाल्यानंतर नाव मग आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली वगैरे वगैरे. आणि मग सरांना खूप इंटरेस्ट वाटायला लागला माझ्या त्या कामामध्ये. आणि तो माझंच कॅरेक्टर आहे, माझाच रोल आहे हे मला त्याला वाटलं. आणि खूप जसं तुम्ही म्हणताय की हे माझंच कॅरेक्टर होतं, ते कॅरेक्टर होतं. आणि कधी म्हणजे माझ्याकडनं आतून छान येत होतं, खूप छान. असं करत करत पुढे असताना अशीच जशी आपली चर्चा सुरू आहे, आम्ही सगळे बसलो एका रविवारचा दिवस होता दुपारी जरा. तर त्या छापीव स्क्रिप्ट होतं ते, त्याचं पहिलं पान गहाळ होतं. योगायोगाने ते छापीव स्क्रिप्टचं आणि पहिलं पान असलेलं ते स्क्रिप्ट माझ्यापर्यंत आलं. मी ते वाचल्यानंतर मी खूप क्षण म्हणता येईल असं मी स्तब्ध झालो. म्हटलं हे काय. ते होतं तनमजुरी नाटक, प्रेमानंद गजबीचं. आणि त्यातला माझा रोल होता तो मालकाचा. आणि जी नामावली खाली होती त्यात पहिलंच मालक म्हणून ते काहीतरी नाव पुढचं म्हणजे असं आहे की मला शॉक बसला का आता ही एक तर तुलना होती, कारण बऱ्याच लोकांनी ते बघितलं. ते व्यावसायिक डिरेक्टरने हे सांगितलं होतं की तुम्ही जुनं नाटक घेऊ नका, तुलना होती विनाकारण त्या ओळीचं तुमचं झालं नाही तर हसही होण्याची शक्यता असते. सो तुम्ही वेगळं काहीतरी घ्यायला हवं, तिथं नवीनच घ्यायला पाहिजे, स्पर्धेत टिकावं लागत नाही जुन्या स्क्रिप्टचा वगैरे. पण आमचा हट्ट होता की नाही, आमच्याकडे तेवढं काही अवेलेबिलिटी नाही. आणि नाशिकला एक तुम्ही झालं, एक दत्ता पाटील झालं, आणि हे मोठीच होणार म्हणजे शिरवाडकर किंवा तात्याचं म्हणजे जे सगळी मोठी मंडळी, यांच्यानंतर दुसरी पिढी तुम्हीच आहात. तुम्ही किती लिहिणार सगळ्या संस्थेला तुम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे मर्यादा होत्या. आणि बघितलं तर तो नाना पाटेकरांनी रोल केलेला म्हटल्यानंतर मग माझं तिथे एकदम. तर तू बघितलं का ते नाटक? म्हणून बघितलेलं नाही, पण मला आठवलं की ते एकदा कुठल्या तरी कार्यक्रमात शाळेचे आले, त्यांचा त्या व्यावसायिकचा प्रयोग होता म्हणून ते आमच्या शाळेतही आले ते. त्यांनी अंकुशचंही सांगितलं होतं, अंकुश त्यांनी जो सिनेमा जो यांचंद्रांचा त्या संदर्भात सगळं. आणि तो ते कॅरेक्टर करताना जबाबदारी खूप वाढली. एक तर ती कॉपी होण्याची शक्यता आहे, पण पाहिलेलं नसल्यामुळे कॉपीचा विषय नव्हता. परंतु मला एक असं लक्षात आलं की त्यामध्ये ते नंतर छापलं गेलं की आधीच कसं ते मला माहित नाही. तर गजवींनी किंवा जे कोणी लिहिलं त्यांनी जे टाईप केलं असं मला माहित नाही. तर ते करताना ना कोणीही तो त्याचा जो लय पोत आहे काम करण्याचा, तो ते ऑटोमॅटिक आतून नाना पाटेकरचे ज्या पद्धतीने त्यांची डायलॉग डिलिव्हरी आहे हे आहे त्या पद्धतीनेच तुम्ही करू शकता ते जे स्पेसिफिक.
म्हणजे मला वेगळं असं वाटलं की यार मी कॉपी करतोय की काय, नंतर सगळ्यांना वाटतं की नाही, कारण त्यात एक समजा काहीतरी एक असं ती रायफल तो साफ करत असतो त्याचं ते बनतो असं काहीतरी, तो एकदम खाली जाऊन बोलतो मग पाहुणी रोज रोज काय चटणीचं त्याचं काढायला कधीतरी श्रीखंड गोडची नवरा असती, ते जो ज्या पद्धतीने यायचं ना तर ते असं वाटायला लागलं की यार हा तो करतोय. नंतर मी खूप कॉन्शियस व्हायला लागलो ते, नाव माहित झाल्यानंतर गोंधळ झाला, परंतु मी ते नंतर झटकून टाकलं. सरांनी सांगितलं बिलकुल नाही, तू स्वतंत्र आहे, तुझं अस्तित्व वेगळ्या पद्धतीने करतोयस तू, मला त्याच्यामुळे जास्त इंटरेस्ट येतोय. रवी ढवळे ते डिरेक्टर, तर त्यांनी सांगितलं खूप वेगळं करतोयस तू, टेन्शन घेऊ नको, बिंदास कर. मग मी सुटलो, मग मी माझ्या पद्धतीने जे काही करते, मग ते शिव्या बिव्या काहीतरी खूपच तसं ते रायवड होती, भाषा आहे खूप वेगळी होती. आणि मग ते कॅरेक्टर त्याच्यानंतरच खरी ओळख मिळाली ना. राज्यनाट्य स्पर्धेत ते केल्यानंतर नाशिकमध्ये बऱ्यापैकी ती चर्चा झाली. त्यावेळेला मायकोचं खंड वाचलं की ते महाराष्ट्रभर फिरलं, परंतु अभिनयाचं जे मेडल होतं किंवा काय ते सगळ्या ज्या महत्वाच्या आमच्या कामगारांना वगैरे ते आमच्याकडे आलं होतं. ओके. पण त्यावेळेला ते सगळे सांगायचे की हे जायला हवं ते धनंजय वगैरेच मेडल, ते मिळालं नाही, तो भाग नाही राहिला, ते दुसरीकडे गेला. आणि स्पर्धेचं मी कॅल्क्युलेशन करत, मुळात मी स्पर्धाच करत नाही, स्पर्धा ही माझी स्वतःचीच स्वतःसाठीच करतो. त्याचं कारण आहे की स्पर्धेत तुम्ही जर गुंतलात तर मजा नाही, स्पर्धेत असूनही स्पर्धा न करणे ही थोडं वेगळ्या वळणाला नेतो. म्हणजे बालनाट्य नाटक इथपर्यंत आलो, पुढच्या टप्प्याच्या आधी मध्ये सिनेमाच्या टप्प्याकडे घुसतो, कारण या दरम्यान मध्ये सिनेमा सुरू झाला. हो. आणि मला वाटतं राजीवच्या सिनेमाच्या आधी एक सिनेमा होता. राजीवच्या आधी मी जो तीन सिनेमे केले. आणि राजीवचं सावरखेड पहिला. त्याच्या आधी मी तो असिस्टंट डिरेक्टर होता यांना, मे बी अमोल पालेकर. त्याच्यानंतर अनाथसाठी, त्यानंतर तो चंद्रकांत कुलकर्णी सरांकडे तो भेट त्यावेळेला मी काही पॉपकॉर्न म्हणता येईल त्याला अभिनय आपटेंच्या भाषेत, पॉपकॉर्न सीन म्हणजे तो खाई असं येतो. अतुल कुलकर्णी, दीपा लागू, आणखी बऱ्यापैकी. तर तिथे तो एक सीन होता, मी डॉक्टर म्हणून नाही, परंतु मी ते प्रोडक्शनला खूप मदत केली होती. आणि मी आर्ट डिपार्टमेंटला मदत दिला होतो सगळ्या. म्हणजे जवळजवळ मी ते 16 दिवसाचं मे बी शेड्यूल होतं, तर 16ही दिवस मी गुरुजी बंधू जे आहेत ते जे आर्टला होते त्यांच्या बरोबर होतो. मला वाटतं 18 भुजाला पण होता. 18 भुजात तो मोठा रोल होता. म्हणजे मी 18 भुजाचं जवळपास सगळं. त्याच्या आधी मी ज्यावेळेला आता मगाशी अहमदभाई अहमद शेख जे, तर बबनराव घोलप जे आपल्या माजी आमदार मंत्री होते आपल्याकडे, समाज कल्याण मंत्री, त्यांनी एक भेटला होता सिनेमा, ते त्याचे निर्माते होते निलांबरी. त्यामध्ये निळू फुले माझे वडील दाखवले त्यामध्ये, आणि त्यातलं ते विलनचं जे कॅरेक्टर होतं त्यांचा मुलगा गोकू नावाचं एक कॅरेक्टर होतं, ते मला साकारायला मिळालं. तेव्हाही त्या आमच्या म्हणजे बबनरावांनी अहमदभाईंनी त्यावेळेला ते डिरेक्टर सतीश रणदिवे होते, त्यांना सांगितलं की आम्ही आमचा नाशिककर देतो. त्यांनी मुंबईमधनं मे बी नागेश भोसले वगैरे त्या कॅरेक्टरसाठी गेलो होतो. तर त्यांनी सांगितलं की मी आमचा एक माणूस येतो, तुम्ही त्याचं ऑडिशन घ्या, तुम्हाला पटलं तर ठीक, मग तुम्ही दुसरा टप्पा तो. तर योगायोगाने माझं ते गोल्फला तिथे रेस्ट हाऊस आहे ना आपला सरकारी, तिथे मग माझे ऑडिशन घेतलं आणि फायनल केलं त्याने. तर त्या ऑडिशनचं पण असंच झालं होतं की मला ऑडिशन हा प्रकार माहित नव्हता. म्हणजे काय म्हटलं ऑडिशन म्हणजे काय आहे, इथून सुरुवात होती. अरे तू काही केलेलं आहे, तर असं खूप काही केलेलं आहे की मग मी ते दाखवीन, असं केलेलं आहे. पण बालनाट्यामध्येच आमचे इम्प्रोव्हायझेशन असे खेळ असायचे, तर त्यातला एक प्रकार होता तो म्यूट मध्ये केला होता, थोडक्यात सायलेंट मधला होता तो. वाक्य न घेता मी असं एक मला सुचलं, मी तिथे जाऊन ते केलं आणि मला ते आठवलं. आणि तिथे ऑडिशन म्हणून मग मला त्याचा वापर झाला. मी त्यात फक्त अक्षरशः तिथे इम्प्रोव्हाइज करत वाक्य पेरली आणि तो सीन केला. त्यांना खूप आवडलं ते. मग त्यांनी सांगितलं म्हणजे त्यामध्ये अगदी नॉर्मल माणूस ते तो म्युझिकल ते खुनी होत होतो, तेवढ्या 3 मिनिटात मी ते सगळं केलं. त्यांनी त्यांच्या परीने सांगितलं की असं तू धमकी देतोय कोणाला तरी, तर मी दिली अशा पद्धतीने. तो हा झाला एक शहरी गुंड, हाच जरा म्युझिकल तर कसं करशील, तर मी ते वापरलो. मी त्या एका पानाच्या ठेल्यावर जातो, तिथे बिडी घेतली, मग त्याची पेटवतो, ती करून असा तो बोलवला. बरं ते मी सगळं करत असताना मला माहित नाही कॅमेरा कसा असतो, काय कुठनं कसं काय. आजही मी म्हणतो मी खूप मला नाही कळत टेक्निकली,
काम करतो आपण angles समजूनच करतो, वगैरे. पण त्यावेळेला तर बिलकुल नव्हतं काही. तर त्यावेळेला मी ते पूर्ण ते फ्रेम मध्ये थांबलो. त्यावेळेला मी हे असं दाखवलं, कॅमेरा तर नव्हता लागलेला त्यावेळेला, फक्त असे बघायचे डिरेक्टर लोक. प्रत्येक वेळेला कॅमेरात शूट होईल तुमचं ऑडिशन असं नाही, ते बघायचे तेच. असं मला फारचं फोटो काढायचा. मग मी त्या कुठल्या तरी माणसाला हाक मारतो ना, तो असा समोर एका दरवाजा देतो, मी त्याला तिथे शिवी घालतो आणि तो येतो उतरतो खाली. त्याला मी असा कॅरी केला आणि असं जिन्याहून खाली येतो तो आणि असं माझ्या समोर आला. मग मी त्याची गच्ची पकडतो. हे जे मी सगळं डोळ्यांमधून मानेतनं दाखवलं ना, त्यांना खूप आवडलं ते. आणि त्याने मी हे फायनल करूया कॅरेक्टर. तिथनं सुरुवात झाली. आणि पहिला टेक माझा म्हणजे माझं नशीब, मी खूप भाग्यवान आहे की आयुष्यात पहिल्यांदा फ्रेम मध्ये कोणाबरोबर आलो तर मी आलो ते बरोबर. त्यांनी मला क्लिव द्यायचा, म्हटलं वा. आणि वन टेक झाला आमचा, योगाने तो ते असल्यामुळे काय मला गेले पुढे, पण अशी ती आठवण आहे. आणि ते खरंच म्हणजे त्या दृष्टीने फार माणूस खूप मोठा होता. नट तर काही प्रश्नच नाही, सगळ्या जगाला माहिती, पण माणूस म्हणून जो अनुभव म्हणजे मी अनुभवला तो. आता म्हणजे 18 भुजातला रोल जो होता, मला वाटतं ती मल्टी स्टारर आणि उत्तम होती. दुर्दैवाने ती फार मोठ्या स्केलवर प्रदर्शित नाही झाली, पण एक धार्मिक सिनेमा असून देखील फार त्या कुटुंबांची रायव्हलरी आणि ते फार उत्तम आलं होतं. खरा वाटला होता सिनेमा. त्याची पण एक गंमत आहे मस्त. म्हणजे त्यावेळेला मलाही सिलेक्ट केल्यानंतर मिशीचा इश्यू होता, केसांचा विषय होता. राजू म्हणजे फार वेगळाच ते केमिकल होतं डिरेक्शन. आणि मला ते अगदी आता टेक माझा होणार तिथे त्या पिंपळगावच्या तो जो काय असतो यार्ड असतं ना, ते सगळं मार्केट यार्ड, तिथे तो सीन चित्रायचा होता त्यांना. तिथे मला बोलवलं आणि हा गेट काय, केस मी कमी केले होते पण त्यातले पिकलेले दिसत होते, मिशी काळी दिसत होती, काय करायचं. मग ती रंगवली. मेकअप ललित मेकअप ललित त्याने ते रंगवली, पण ते मॅच नव्हते केसांशी. हो, राजाने काम करत ते तिथे दिसतोय का ते दुकान हेअर सलून काय ते बघ. हा जरा जाऊन ये तिथे, हे काढून ये. एवढी झुपकेदार, यापेक्षाही चांगली वाढवली मी ती अख्खी उतरून आणली. काय नंतर आता परत जा तिथे आणि झिरोची कटिंग करून झिरो. मग तो गेटअप वेगळाच, ओळखे ना लोक, इतकं ते वेगळा चेंज, फक्त मोस वगैरे वेगळा लावला. आणि मग तिथनं ती सुरुवात झाली. पण सगळ्यांच असं केमिस्ट्री. प्रसाद ओक, अशोक शिंदे, रवींद्र बेर्डे, उषा नाईक वगैरे हे जे फार भक्कम माणसं होते आजूबाजूला. आणि राजीवचं डिरेक्शन त्यात. मला वाटतं यात पण केलं नंतर ते ब्लाइंड गेम मध्ये होतं. तर ते करप्शन ते काय मिळालं याचे ते सगळे होते, सगळे अँटी करप्शन ब्युरो ते ऑफिसर्स होते. त्यात आमचा बॉस अशोक शिंदे आणि आम्ही एक 5-6 होते. ते आणि आनंद जोग वगैरे आणि भूपेंद्र लिमये, ते कास्टिंग. पण त्यात तो फार काही मेजर नव्हतं ते. पण ते राजूच्या तू पाहिजेस एक छोटा आहे. अरे म्हटलं तुझ्यासाठी, तू नाही बोलवलंच म्हणजे ये दुसरी मदत पाहिजे असेल तरी येऊ. आपण नाटकावाले आपल्याला ते आमचा कोणीतरी काहीतरी करतोय. आणि राजूसाठी सगळ्या नाशिककरांचं तसंच होतं. एक्झॅक्टली. आता पुन्हा थोडस नाटकाकडे येतो, कारण आता मग त्यानंतर पुन्हा नाटक डिरेक्टर म्हणून सुरू झालं. तर पहिलं कुठलं डिरेक्ट केलं नाटक? म्हणजे 2 डिरेक्शनचा मला 2 प्रश्न विचारायचे. एक तर बालनाट्य डिरेक्ट केलं, दिग्दर्शित केलं, आणि त्यात आणखीन महत्वाची स्पेशालिटी म्हणजे जी स्पेशल चाइल्ड डेथ, मेंटली चॅलेंज म्हणून चुकीचा शब्द आहे पण तशी समजण्यासाठी वापरतो. तर त्या मुलांकडनं नाटक म्हणजे मुळात सरळ कम्युनिकेशन पण अवघड होतं. तिथे त्यांना नाटक समजून देणं आणि त्यांच्याकडनं नाटक काढून घेणं हा दुहेरी टास्क होता. आणि त्याची प्रचंड प्रशंसा झाली. आणि मी स्वतः पाहिलेलं असल्यामुळे मला माहित आहे की ते काय घडलं होतं स्टेजवर.
तर त्या प्रोसेस बद्दल थोडंसं सांग. तर यामध्ये मी 2 वेगवेगळ्या गटांमध्ये काम केलंय. आतून इच्छा असते काहीतरी करावं. मला अजून एक बाकी मला ब्लाइंड मुलांसाठी आहेच काहीतरी करायचंय. म्हणून तुझं मेंटली आपण हे थोडेसे अनफिट असतात पण स्पेशल ते छान मुलं असतात त्यांच्याकडे जाण्याचा योग आला, काम करायचं. रोहिणी ढवळे आता ज्या प्रबोधिनीचं सगळं सांभाळत आहे, आधी रजनी लिमय होत्या ना, तर मी गेलो आणि त्या मुलांमध्ये तिथे बसलो आणि म्हणलं तुम्ही काय कसं बसवले ते बघूया. ते खूप रॅन्डम आणि ते मुलं त्यांना खूप मर्यादा, म्हणजे ते फक्त इथेच नाही, थोडस त्यांचं प्रॉब्लेम त्यांच्या फिजिकमध्ये पण प्रॉब्लेम असतो. ते प्रॉपर बसू शकत नाही, उठू शकत नाही, हाताचे हे आणि खूप प्रॉब्लेम असतात ते. तर मी म्हणलं या मुलांशी गप्पा मारू का? सर बोला. मी 20 मिनिटं त्या मुलांशी त्यांना बसवलं, गप्पा मारल्या. त्यांना मी सांगितलं मला ऐकू येत नाही, माझ्याशी बोलताना मोठ्यानं बोलायचं वगैरे वगैरे. 20 मिनिटात मला माहित नाही काय झालं, पण 20 मिनिटांमध्ये ते मुलं माझ्याशी चांगलं बोलायला लागले बऱ्यापैकी. 1-2 जरा बाउंड्रीवर होते, थोडे काही मागे होते, असं करून मी ती सुरुवात केली त्यांच्याशी. ते दुसऱ्या दिवशी वाट बघायला लागले ती मुलं माझी. आणि ज्यावेळेला मग पुढे पुढे ते सरकत करून मी 8 वर्ष त्या मुलांसाठी काम केले, 7 ते 8 वर्ष. त्यांचेच महाराष्ट्र गोवा त्यांची 100% मॅडम तर त्यांचं ते करतात. तर त्याच्यामध्ये आणि राज्यनाट्याला सुद्धा अंतिमला त्या मुलांचे नाटक त्यांच्या गटात अर्थात त्यांची स्पर्धा असते ती, परंतु सगळ्या ठिकाणी त्यांना ते प्रोत्साहन. त्यातलं एक तर माझ्याकरता फार म्हणजे कदाचित बोललो की नाही तुला माहित नाही, पण कालिदासचा एक प्रयोग होता कालिदासला, आणि तो प्रयोग संपल्यानंतर त्यातलं एक मूल, त्याची आई आलेली होती, तिच्याकडे आलं आणि शब्द तर काहीच नव्हते, पण ते ज्या पद्धतीने आईकडे त्याने बघितलं आणि आईने त्याला रिसीव्ह केलं, ही म्हणजे माझ्यासाठी अजून पण माझ्या समोर येते की एक उत्तम फिल्म होती ती. मलाच बघायला मिळाली दुर्दैवाने, पण ते स्टेजवर परफॉर्म करून आलेलं मूल आणि आईकडे जातंय आणि आईने त्याला रिसीव्ह केलं आणि त्याने त्या नजरेतनं सगळं सांगितलं आईला की मी काय करून आलो स्टेजवर. असं माझ्याकरता तो म्हणजे तुझं नाटक पाहिलं आणि त्यानंतरचा हा अनुभव होता माझ्यासाठी. मला तर आत्ताही यायचा त्रास मला तो जे काही, परंतु आम्ही एक दिवस अशा प्रसंगातून गेलो. एक प्रयोग झाला आमचा, जे वाश्री पुरोहित नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचं एक फार 44-45 वर्ष त्याला जुनी परंपरा आहे, म्हणजे अगदी गिरी शोक वगैरे त्यातनं बरेच लोकांनी कामं केली. तर तिथे त्यांनी जरा ओपन ठेवली होती, त्यामुळे आम्ही या मुलांची एंट्री दिली, कारण पुढे परत त्यांचा प्रयोग नांदेडला होता, म्हणून आम्ही तिथे ती स्पर्धा केली होती. आणि त्यामध्ये क्रिकेटचा खेळ होता, मॅच दाखवली आम्ही, आणि जो म्युझिकवाला समोर पीठामध्ये बसलेला होता आणि मुलं आपले बॉलिंग हे ते सगळं हे करायचं, आणि त्याला एक स्पेसिफिक म्युझिक होता. तर ह्या ऑपरेटर कडनं काहीतरी करताना शेवटी तोही फार काही तज्ञ नव्हता त्याला, कुठेतरी ते म्यूटवर गेला, जो तुमचा लॅपटॉपच्या खाली कुठेतरी काय असतं कन्सोलच्या तिथे गेला आणि ते ऑफ झालं, तिथे लागेच ना. ते मुलांनी सुरुवात तर केली, पण ते म्युझिक आणि ते सिंक्रो त्यांच्या आतमध्ये इतकं फिट असताना की ते जर नसेल तर त्यांचं ते पुढचं सगळं थांबायचं. मी त्या मॅडम अक्षरशः स्टेजवरून पळत आल्या, मी त्यांना हकललं, इकडून यायचं नाही म्हटलं, नाटक बंद झालं तरी चालेल, हा नियम नाही म्हटलं, तुम्हाला इकडून येत आहे. तर असा इथपर्यंत झालं ते. आणि मग मी खूप नाराज झालो, म्हटलं हा इतका छान प्रयोग बसलेला आहे सगळं हे, तर पण ठीक आहे, प्रयोगच आहे, त्यामुळे त्याचं फसलं काहीतरी. मग दुसऱ्या एकदा कोणीतरी बाजूला होता, त्याने मदत केली, ते चालू केलं, झालं पुढे सगळं. पण त्याचा फार काही विचार झाला नाही, एक प्रोत्साहन म्हणून दिलं. मला प्रोत्साहन नको होतं, ते खरोखर त्या स्पर्धेमधलं एक वेगळं होणारं होतं, पण ते मुलं तिथनं बिथरली, ते पुढचा सगळ्याच परिणाम झाला. आमचा हिरो म्हणून थोडासा हे झाला. मी म्हटलं तर मला माहित नाही, मी 2-3 दिवस आहे नाटकाला पुढे, 3 दिवस होते, 3-4 दिवस काहीतरी नाही, सॉरी 10 दिवस होते. तर म्हणजे मी उद्यापासून बरोबर ह्या वेळेला मला ह्या वेळेला सगळे मुलं वरती पाहिजे, आपण ती सिरियसली प्रॅक्टिस घ्यायची आता, म्युझिक सहित वगैरे असं होणे उपयोगी चालेल. आणि मी आपला तिथे कॉलेज रोडला होतोच, मी येतोच मलाच 5-10 मिनिटं उशीर झाला, पण त्या मॅडम मला फोन करत होत्या,
सर म्हणे ऐका ना. म्हटलं हो मी 5च मिनिटं मी फोन कट करायचो. मला असं वाटायचं की येतोच आहे तर मी कशाला तुमचं चालू द्या. आणि मी जे पोहोचलो तिथे तर सर प्रॉब्लेम. म्हटलं काय. तर आपला तो हिरो म्हणला त्याचं काय. तर आता मी विसरलोय. तर तिची आई गेली म्हणे. म्हटलं आता मग कसं. एकतर ह्या मुलांना आणि त्यांनी 2 दिवस आधी मला ना तो बसचे तिकीट दाखवत होता. सर म्हणजे काय म्हणजे गाडीचं बसचं तिकीट आहे. म्हटलं मग याचं काय म्हणजे कसं तू काय म्हणजे आईने सांगितलं तू सवय लाव स्वतः जायची. आणि मग मी आता एकटाच जाणार आहे. आणि ते ऐकतोच होणार हा असं त्याच्या आईला कळलं होतं की काय. आणि तो जो प्रयोग झाला होता नाशिक रोडचा तर त्यावेळेला तिने स्वतः सोडलं होतं. छान काम करायचं खूप मोठं नट व्हायचं वगैरे आईची स्वप्न. आणि मग आम्ही गेलो त्याच्या घरी आणि ते त्याचे आईला त्यांना आणायला तिथे घरी अर्धा पाऊण तास होता. आम्ही तिथे थांबलो. त्या मुलाने इतक्या गर्दीमधून आमच्याकडे पळत आला. तो घट्ट मिठी मारली मला. मी त्याला जवळ घेतलं. मला काय याला काय बोलावं याला कळत नाही काही. आणि त्याने माझा हातात हात घेऊन मला म्हणाला की सर तुम्हाला काय वाटलं. मी नाटकात येणार नाही. मी नाटक करणार आहे. आईला खूप नाटक आवडायचं. मी नाटक करणार आहे. कुठून दिलं हे वाक्य याला. यालाही सुचलं कसं बोलायला. मी आम्हाला प्रश्न पडलाय ही खरंच देवाची मुलं आहेत की नाही. आहे ना ही स्पेशल दिव्य अंग. आहे तेवढं मोठं अंग आहे त्यांना. मला कसं काय हा मुलगा असं बोलू शकतो. मी वेळ आलो. आणि कट्टू ते सगळं आटोपलं तिथलं. आम्ही दुसरा दिवस गेला त्याची वेळी म्हणजे आम्ही नक्की परवा. आणि मग एक दिवस आम्ही असं थोडंसं आणि एक आईचं दुसऱ्या दिवशी सगळं आटोपलं असेल. आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही वाट म्हणलं ठीक आहे. आम्हाला अपेक्षितही नव्हतं म्हणजे बाकीचं बघू काय आपण. म्हणून मी तिथे गेलो. तो मुलगा प्रॅक्टिसला आला होता. आणि योगाने त्याचे असं कॅरेक्टर होतं की त्याची आई येते त्या नाटकातली आणि त्याला म्हणते तो मुलगा जरा वाय तो कॉम्प्युटर वगैरे खेळतोय सारखे गेम खेळतोय. नाही म्हणे ते नाही. आता तुला सकाळी स्विमिंग टँक तिकडनं आला की याचा गणिताचा क्लास नंतर क्रिकेटचा क्लास असं काहीतरी ती खूप भरी माड करते. तो सगळं मिस करायचं की मी नाही करणार आहे मला एवढं नाही मला खेळायचं असं ते फक्त ते गेम पासून बाजूला जाण्यासाठी आईने निवडलेली पर्यायी असतात. तो नाही म्हणतो आणि तिला म्हणतो ती जा मी तुझं ऐकणार नाही. आणि ती आत निघून जाते. आणि तो आईला हाक मारतो. तर ती हाक अशी होती त्या नाटकातली की आई हे मला असं काहीतरी होतं. हा क्षण आला आणि तो आता आई कशी हाक मारणार. त्याला त्याची आई रिलेट होते का ही आई रिलेट होते. क्रिटिकल तो तिथे उभा होता. आणि तो तर त्याची आई आठवली. आई हा चेंज होऊन मला दिसला. त्याने त्याच्या आईला पहिल्यांदा फील केलं आणि त्याने ते डिस्कनेक्ट करून ह्या आईला कनेक्ट केलं. त्याच्यानंतर 10वं झालं तर तो 10वं त्याचं सगळं आटोपलं. पूजा त्याची झाली आणि आमची नांदेड कुठली 10 वाजता असते का ती गाडी काहीतरी सकाळी नाशिक त्या गाडीला तो येऊन बसला होता. अप्रतिम प्रयोग झाला. त्यावेळेला विनोद लवेकरांनी मला स्वतः फोन नंबर घेऊन फोन करून माझी चौकशी केली. मोहन जोशींनी आम्ही तो डायनिंगच्या एरियामध्ये त्याचा प्रयोग केला. मोहन जोशींनी विचारलं हे कसं करतो. म्हणलं संयम असेल तर सगळं होईल. नाहीतर या मुलांना अवघड असं नाही. एवढं बारीक एक गोष्ट म्हणजे क्रिकेटच खेळतंय ओरिजिनल हे सगळं अशा अर्थाने मग ते तो एक. आणि त्यानंतर मग मूकबधीर मुलांसाठी मग गेली कित्येक वर्ष. त्यांनाही म्हणजे 7-8 वर्ष 10 पासून 14 आता 14 2024 इतकी वर्ष आणि ते म्हणजे चॅलेंजिंग तर आहेच पण सातत्य देखील आहे त्याच्यात. हो खूप मेहनत घेतात. म्हणजे आता इथे जसं तिकडे ढवळेंना इंटरेस्ट कारण त्या नाटकावाल्याचं ना जुन्या नाशिक मधल्या तसं इकडे पण तिथे एक नीता घरत आणि मीनाक्षी बागल म्हणून आहे. या दोघी इतक्या मेहनत घेतात. आणि तिथे सारी सर म्हणून आहेत जे त्याचे काय मोठं पद आहे म्हणजे सेक्रेटरी वगैरे काय त्या संस्थेचे अध्यक्ष वगैरे मराठा
महाराष्ट्र समाजसेवा, महाराष्ट्र सेवा म्हणजे रचना, नवरचना आणि रचना या नवरचना. स्कूलचे त्यांनी ते इतके मदत म्हणजे त्यांचा सपोर्ट आहे या वर्गासाठी, ऍक्टिव्हिटीला आणि हा स्पेशल मुलांसाठी. म्हणजे नॉर्मल मुलांना तर ऑब्व्हियसली ते खूपच ग्रेट आहे शाळा, पण ह्या मुलांसाठी ते इतकं पाहिजे ते अक्षरशः भरपूर वेळ हॉल हे ते खूप मदत करतात ते सगळं. आणि ह्या दोघी इतक्या चिकाटीने की जो आपला रेग्युलर रंगकर्मी इतका करणार नाही इतकं. म्हणजे मी आता निघालो तिथनं सांगितलं ना का हा पूर्ण ही प्रॅक्टिस करा, तर त्या घेणार. मी नाहीये, तुम्ही 2-3 प्रॅक्टिस घ्या आणि मग नंतर तुम्ही करतात त्या मुलांबरोबर काम करताना ते हायपर असतात. त्यातली बरेच मुलं की त्यांना मशीन लावलं तर ऐकू येतं, बरेच मुलं असे की नाहीच आहे, त्याचा उपयोग पण नाही. मग त्यांच्याशी मला ती भाषा येत नाही त्यांची, ते साइन लँग्वेज कम्युनिकेट करायचं म्हणजे या शिक्षकांच्या नाही. बऱ्याच अंशी तर मला आतमध्ये काय फिलिंग्स यांना मी कसं सांगू. एखादं मी सूचना असेल तर सांगतो का त्यांना सांगा का मी असं असं, परंतु मला जर एक मूड आहे, मला जर एक्सप्रेस करायचा तर मी कसं करू. तर मी माझं सगळा तिथे कस लागतो, मी एक शब्दही बोलत नाही. मी फक्त त्यांना सांगतो की आता समजा मी उदाहरण आहे का मला सांगायचं का तू माझ्याशी बोलू नको, मला तुझा राग आहे. ते शब्दात ना आपण असं सरळ बोलू की देवेन माझ्याशी बोलू नको, मला राग आहे तुझा, हे झालं व्यक्त. पण आता इथे बसल्यानंतर काय, आता यांना कसं मी सांगू माझ्या, मग मी हा इथला आर्टिस्ट आहे त्याला तिथे उभं करतो, तू इथून बघ. मग मी इथे बसला मग तो तिकडनं आलं लक्षात आलं, मग तो येतो, तो माझ्यापेक्षा उत्तम करतो. मग ती माझी भाषा झाली. मला वाटत फार त्रास होते, फक्त अगदी हो त्याला सांगा ना हे प्रगती पुस्तक आहे, पुस्तक नाही. मग म्हणजे 3दा नका बघू, 1-2च पान आहे त्याला. मग त्याला सांगता की हे काय ते त्यांचे सांगतात तसं ते मला पटकन ते कळणार. म्हणून तितकं बाकी ज्या इमोशन्स त्या सगळ्या मला इंडिव्हिज्युअल त्यामुळे होतंय काय खरं तर मलाही त्याचा फायदा होतो की बऱ्याचदा मलाही शब्द न वापरता आधी म्हणजे आपण जे म्हणतो ना नाटक लेखकाच्या मधल्या लाईन मध्ये असतं, तर मग ती लाईन मला आधी कळते बऱ्याचदा. मग उलट मग आपली ही जी फास्ट आहेत तिथे म्हणतात पॉज नका घेऊ, जास्त पॉज नका घेऊ. आपल्याला खूप बडबड करायची, म्हणजे आपल्या इंडियन कल्चर मध्येच आपलं स्क्रिप्ट खूप शब्द आपण मुळात ते कमी बोलायला पाहिजे, कमी याच्यात व्यक्त केलं. जे दिसतंय त्याला फार डायलॉग्सची गरज होती, पण आपल्याकडे पहिल्यापासून काय झालं की डायलॉग्स कसे किती त्यावर त्याच्यानंतर मेन स्ट्रीम म्हणजे मुख्य नाटकाचं दिग्दर्शन इकडे पण सुरुवात झाली. हो, मी खूप म्हणजे मी ज्या संस्थेतलं काम करायचं होतं तिथे खूप खूप भरपूर आर्टिस्ट असायचे. काहीतरी करूयात, मग वादविवाद असतात, हे असतात, हे मतभेद असतात, हे नंतर मला एक स्वतंत्र करूयात ना आपण, म्हणून मी वेगळं नाटक करायचं होतं मला. ते आजही माझ्या डोक्यात मी कधी करणार आहे ते स्क्रिप्ट, पण मला त्याला तो नट नटी आणि ते ऍग्री पाहिजे. थोडंसं बोल्ड स्वरूपाचं आहे, पण ते फार महत्वाचं आहे ते. हा म्हणजे ते अगदी ओशो बिशो असे ते सगळं, ती सायकोलॉजी ती सगळी खूप वेगळा प्रकार आहे तो. पण मग नको म्हणे, ते मुली पण नाही म्हणाल्या काही ज्या माझ्याकडे उपलब्ध होत्या त्या. मग मी वाळूचं घर म्हणून एक नाटक डिरेक्ट केलं. तर त्यावेळेला मग राजू पाटील लाइटिंग करायला, एक नाईक म्हणून होता, त्यांनी म्युझिक केलं आणि नाटक अप्रतिम झालं होतं ते. पण ते 7 मिनिटं कमी पडलं होतं काहीतरी मग एक उडी मारली, उडी दिली, लवकर आला आणि ते पुढचा पॅच सगळा गेला, तर कट टू कट झालेला. परंतु खूप प्रशंसा झाली त्याची, कौतुक झालं. नाट्य नम्रतानेच केलं का ते? नाही आधी खूप 99 मध्ये म्हणजे अस्मिता समर्थ आणि बबनरावांची एक संस्था त्याच्याकडे एकच ते द्यावेला गेलं. त्यानंतर मी नाट्य नम्रतेकडनं द्या सत्ता तुझंच, तर त्यावेळेला त्याची एकांकिका आधी झाली होती, ती डबलनी दिग्दर्शन डिरेक्ट केली होती आणि मलाही करायचं होतं. मग ते त्यांनी म्हणजे मला सांगितलं की तू कर. ते ऑलरेडी तुम्ही केलंय, ते एकच अंक बसवायचा आहे, हा असाच्या असा ठेवा आणि तसेच असं नवीन अंक बसवा. नाही म्हणे, मला पूर्णच नाटकाला नवीन डिरेक्टर पाहिजे, तर ते तू करावं अशी माझी इच्छा आहे. मग संस्थेचे 7 सदस्य, तर 5 लोकांनी माझं नाव सजेस्ट केलं. त्याने बहुसंख्येने तुझं नाव आलंय, तू बघ आता काय, पण करावं असं मला वाटतं. आणि मी म्हटलं नाही, गुरुच्या स्थानी आहात, गुरुचा आहात स्थानी म्हणण्यापेक्षा तर मी नक्कीच विचार करतो. आणि मी हो म्हणालो, ते केलं त्यावेळेला. ते मग मी पूर्ण आधीच जे होतं ते पूर्णच बदलायचं, म्हणजे स्क्रिप्ट तेच, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने त्याची पूर्ण त्याचा तो हेच बदललं मला, ते नेपथ्यच सगळं. मग मी तो टॉपचा फ्लोअर दाखवला, अर्ध्या ह्याच्यामध्ये तिचं टेरेस
वरतून ती गाड्या खाली जातात ते बघणार ट्रॅफिक कडे आणि एका बाजूला तो असा आणि तो अशा पद्धतीने झाला आणि ते लिखाणच इतकं उत्तम होतं म्हणजे तुझंच होतं ते अर्थ. हो नाही ते म्हणजे खरोखर आजही म्हणालो म्हणजे त्याच वेळेला जे काही जाणकार आहेत नाशिक मधले म्हणजे माझ्यासाठी तेच खरं बक्षीस होतं. आता हा बक्षिसांच्या याच्यात मी अडकत नाही परंतु स्पर्धेमध्ये जाणकार लोकांनी कौतुक केलं ते म्हणाले की आम्ही 95-85च्या मध्ये तुला मार्क्स दिले असते या लेवलला हे नाटक झालंय म्हणे. परंतु पुढे वेगळ्या पद्धतीने त्यावेळेस सचिनचं खूप उत्तम नाटक एक विसर्जन नावाचं ते पहिलंच होतं. मग त्याच्यात काहीतरी वेगळंच मिळालं आम्हाला काहीच नाही तर नाही हरकत नाही म्हटलं आणि अशा पद्धतीने झालं. त्यात मी स्वतः इन झालो होतो. एक भूमिका केली एक त्या ती मला अशी वेगळ्या पद्धतीने करायची होती की मला स्टेजवर मला स्वतःला अजिबातच म्हणजे मी ते कॅरेक्टरच दाखवायचं नाही. तिच्यावर ऍसिडचा हल्ला होता तो एक जण करतो जो मी ते कॅरेक्टर केलं तेव्हा त्या नटीचं म्हणजे मला प्रोफाईल लाईट्स असं घ्यायचं तर फक्त मी दिसेल तिला ओळखतील लोक हा कोणी माहित नाही तो असा इसम आहे की तो स्पेसिफिक कोणी अमुक अमुक नाहीये तो प्रवृत्ती आहे की ते असे असतात ते लोक की ते कुठनं तरी काहीतरी असं ते सगळं म्हणून मला तसं होतं. आणि मग त्या रिहर्सलला माझ्या प्राजक्त देशमुख आणि श्रीपाद हे दोघं जण आले. श्रीपाद देशपांडे मग ते तसं करतोय तू प्रत्यक्ष हे कर ना म्हणजे काम म्हणजे त्याला लाईट वगैरे असू दे म्हणजे आणि आणखी पाहिजे तर सीन मी नाही का सांगून मला तो एक सीन तर तो सीन मी आज आला आणि तो सकाळी आम्ही वाचला दुपारी डायरेक्ट रिहर्सल केली दुसऱ्या दिवशी प्रयोग केला. हो आणि तो सीन काय आहे की म्हणजे मजा आली ते करताना आणि मी वेळेवर तोपर्यंत तिथे काय आपण स्पेसिफिक लिहिलं नव्हतं का हा कुठल्या मूड मध्ये असेल. कालही माझा कोणाशी तरी परवाच एक मित्राशी बोलताना झालं पण मला त्या नाटकाच्या बाबतीत असं झालं की मी ते बाकी सगळं केलं होतं आणि ते पायरी चढून वर जातो आणि मला ती पायरी चढताना माझ्या लक्षात आलं की हे याला काय कुठल्या पद्धतीने हा कुठल्या मेंटॅलिटीचा आहे हा का तो अभ्यास माझा तिथे झाला विंगेत हा काय हा दारू प्यायलेला असेल आता रिहर्सल मध्ये दारू प्यायलेलो मेकअप नाही मग रिहर्सल तिथनं मी बेरिंग पकडली त्या विंगेतनं जेव्हा प्रेक्षकांकडे येत असताना जो काही सेकंद असतात 2-3 तिथे मी डोक्यात घेतलं की मी दारू प्यायलेलो आहे तिथे आणि मग दारू प्यायलो तर पहिला झुरका तिथे सोडला आणि पहिला धूर त्या विंगेतनं सोडला. तो बॅकलाईट होता तो धूरच पहिला आला माझ्या आधी ते दिसताना बाहेर आजही त्याची शिडी ते बघा ते तो वेगळा आणि असं ते अप्रतिम ते झालं. मग ते शेवटीच पण त्याचा एक वेगळ्या पद्धतीने आम्ही शेवट केला होता. माझे नशीब आहे की 2 आणि दुसरं जे होतं साधे ते स्क्रिप्ट खूप छान लिखाण खूप छान पण मला डिरेक्टर म्हणून मला कळेच ना की हे त्यामध्ये तो ट्रोलर लोक आहेत तो ब्लॉगर तांत्रिक जास्त होतं. तांत्रिक म्हणजे मला दिसताना त्यांचा वावरच दिसत नव्हता कारण ते होतं भौतिक नाटक मुळातच आणि ते भौतिक असल्यामुळे काय झालं की आजही आपण एका कुटुंबामध्ये 7 सदस्य आहेत संवाद बिलकुल नाहीये. तुम्ही लाईट 0चे चालू असतील परंतु सगळ्यांचे चेहरे दिसतात कारण सगळे 80% वरती कदाचित ही अवस्था आहे. सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने कोणी रील्स बघतंय कोणी सिरियल्स बघतंय वडील चॅटिंग करत असतील का मुलं वेगळ्या गेम खेळत असतील असे ते तर जर आपण जर त्या घरात घुसलो आणि 7 सदस्यांना जर शोधलं तर मला असं वाटतं की त्या घरातलं नेपथ्यच दिसणार म्हणजे जे काही सगळं दिसताना फक्त ते चेहरे दिसतील आणि ते हॉरर दिसतील त्या लाईट कारण तेवढाच लाईट आहे त्यांच्या चेहऱ्यावर. मला ते दिसलं की हे वेगवेगळ्या ठिकाणी ही लोक आहेत हे ह्या ब्लॉग वाचतायत हिला ट्रोल करतायत हिला शिव्या देत आहेत हिला ती मेन नटी देते आणि असे सगळे करतायत. तर त्या कॅरेक्टरच्या आजूबाजूला मग मी तिला सेंटर दिला ती जॉब पण करते ती तिचं ऑफिस पण आहे समजा असं काहीतरी ते सगळं मग मी दाखवताना सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला ते सगळे फक्त त्या मोबाईलच्या लाईट मध्ये चेहरे ते लोकांना इतक्या परीक्षकांना बेसिकली ते खूप आवडलं होतं आणि तिथनं ती सुरुवात तर कुठे त्यांचा फिजिकली पावरच मला दिसत नव्हता. हा सगळा मेंदूचा खेळ हो. तुम्ही आम्ही बोलतोय ही चर्चा आहे बरोबर परंतु जेव्हा आपण फोनवर बोलतोय किंवा चॅटिंग करतो ते भौतिक असतं हे तिथे होतं ते दाखवायचं ते खूप मोठं चॅलेंजिंग होतं परंतु तो लाईट्सचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने साधला गेला आणि त्या जागा मग आणि ते करताना एक चॅलेंज होतं मला आणि जेव्हा तो पूर्ण झाला तेव्हा तो आमचा जो होता रोहित सरोदे आणि पृथ्वी त्यांना जेव्हा मी पूर्ण बसवलं ते सांगितलं हे असं बघा
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी ते उत्तम बाकीचे सगळं साथ खूप चांगली दिली आणि ते मस्तच म्हणजे ते मला ते जास्त आवडलं होतं ते म्हणजे असं तर क्लीन होतं क्लिअर कट होतं नाटक आहे हे असे प्रसंग आहे त्यामध्ये इनपुट्स आउटपुट ते देताना भरपूर लेखकांनी पेरले ते याच्यात म्हणजे फक्त थॉट प्रोसेस होती त्यांनी जितकं दिलं त्याच्या दुप्पट मला कळलं मुळात तिथे जो कोणी तुमच्या विरुद्ध काहीतरी करतोय तो अदृश्य दिसणार हो आणि ते मोठे चॅलेंज आहे फार मजा आली म्हणजे ते करत असताना थोडं पुन्हा आणखीन आयुष्यातलं एक नवीन वळ ते म्हणजे मालिका मला वाटतं सुंदरा पहिली पहिली सुंदरा मनामध्ये भरली आणि त्यात काय बाळा काय रोल होता तो सुंदरामध्ये तो आबासाहेब निंबाळकर ते आणि ते मला वाटतं ते लोकांनी बघितलं आणि म्हणून कदाचित आणखीन वाटलं की सातत्याने ते जे रोल येत गेले त्याची सुरुवात खरं तर हो खऱ्या कारण काय घराघरात टीव्ही आणि त्यावेळेची जी परिस्थिती अवस्था कोविड पहिल्यांदाच येत होता जे काही होते ते फार कोविडच होता तो कोविड होता आणि मला वाटतं म्हणजे मनवा नाईक पण म्हणाले होते की देवेंद्रला मला कॉल करायचा आहे तुम्ही खूप त्यावेळेला सहकार्य केलं की लोकेशन आणि आर्टिस्टच्या बाबतीत आणि मला वाटतं मला सगळ्यात आधी त्याची लिंक नाही ऑडिशनचे काहीतरी तुम्हीच वाटवलं पण मी अजिबात इंटरेस्टिंग नव्हतो सिरियल हा प्रांत मला म्हणजे माझ्यासाठी खूपच दूरची गोष्ट होती मला कधी शक्य नव्हतं तर मुंबईमधनं माझे बरेच मित्रांचे तू ये कर माझ्या जवळची माणसं झी मध्ये होती किंवा इकडे पण मला खरंच इंटरेस्ट नव्हता की जावं करावं कुठे अजिबात नाही परंतु तो कोविडचा पिरियड आणि नाटक मला आणि कुठेतरी एक छोटी डॉक्युमेंटरी काय असेल ते माहिती त्याला एक ती चायना तिकडनं कुठनं तरी जॅपनीस वगैरे कार्टुनिस्टने ती केली होती ती सगळी चलचित्र होतं थोडक्यात त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की तो कोरोना असा आहे की असा स्पर्श केले का असा तसं गेला की म्हणजे अगदी वॉश बेसिन जरी धुतले तुम्ही हात तरी वॉश बेसिनला लटकले असं करत असं असेल तर म्हणलं हे 4 वर्ष नाही हलत 3 वर्ष तर कुठेच नाही म्हटलं या सगळ्या गोष्टींना मग म्हटलं हा स्पॅन खूप मोठा म्हणजे मग तरी भीती संपणार नव्हती म्हणजे आजही कोणी म्हटलं की शक्यता येण्याची आता कोणीतरी परवा कोणीतरी बावळासारखं टाकलं ते 25 मध्ये जानेवारी 40 दिवस असं काहीतरी तरी भीती एक असतेच कारण काय तर त्यावेळेला मग मी म्हणलं तर काहीच नाही तर मला हे बरं आहे ना आपल्याला नाटक नाही काही नाही तर मला अचानक मग एक कॉल आला मनवा नाईकच्या प्रोडक्शन मधनं स्ट्रॉबेरी मधनं त्या मुलाचं नाव नाही आणि मग मी त्याला म्हटलं की मी आता मला जरा विपश्यनेला बसायचंय मी 1 तासाने दिलं तर चालेल का हो चालेल सर मी तसं पाठवतो मला काय ते मला पाठव तरी तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात फक्त आमदार एवढं लक्षात घ्या त्याची स्वतःची बँक आहे म्हटलं ओके नंतर मी आपल्या 1 तासाने मुलाला बोलवलं लाव म्हणलं बघ बाबा असं साहेब बसलो घरामध्ये सगळं आणि आमदारकीचे भरपूर कपडे ना आपल्या नाशिकमध्ये बरेच सिनेमा झाले त्यामध्ये मला आमदाराशिवाय हेच आमचे राजेश जाधव म्हणून जे कॅमेरामन नट आहे उत्तम त्यांनी पण मला ते त्यामध्ये लीड करत होते त्याच्यात त्यांना मीच आमदार पाहिजे होतो ते सगळे कपडे मी नवीन घेऊन ठेवले होते तर तसेच होते पण तेच घातले आणि दिले त्याची ऑडिशन पाठवली दुसऱ्या दिवशी सिलेक्शन सगळं झालं आणि कामही सुरू झालं आणि मग एक दिवस त्याच्यातलं म्हणजे काय बघा म्हणजे कसं गंमत असते ती एक दिवस अचानक मी मार्केटमध्ये होतो माझं हॉटेल थोडं परत सुरू करणार होतं कारण ते लिमिटमध्ये पार्सल द्या अंतर ठेवा अशा पद्धतीने त्या बेसिस म्हणून मी मार्केटमध्ये होतो तर मला तिथनं प्रोडक्शन मधनं कॉल आला फ्री आहात का म्हटलं आहे काय काय असं येऊ शकता का म्हणून येतो मी गेलो तिथे तर सिरियलच्या त्या एपिसोडमध्ये 1 मिनिटाचा पॅच कमी पडत होता सिरियल एक काय असेल 20 मिनिटाची ऍड बीट जाऊन तर 1 मिनिटाचा अपेक्षित होतं पण त्या सगळ्या बांधणीमध्ये स्क्रिप्टच्या ते कोणीच कुठलाच नट तिथे बसू शकत नव्हता बाकी काय नुसतं काय घेणार तर मग त्याने इथे हे कॅरेक्टर इथे बोलू शकत थोडस ते खूप रॅन्डम तो सीन असा वाटत होता की रिपिटेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि मुलाला मी झाकतोय कामाकडे लक्ष आणि मुलगा मला प्लॅन सांगतोय पुढे जाऊन काय करायचं त्या गोष्टीचा म्हणजे दौलत ऋषिकेश शेलारने जो केला तर आम्ही दोघंच बोलतो गप्पा मारतो म्हणजे चर्चा करतो मग त्याला ते सगळं ऐकतो की जरा गावाकडे घराकडे लक्ष द्या हे करा ते करा डेअरी बघा अमुक करा तमुक करा हे करा ते करा आणि तो तुम्ही मी कुंडरोला काही इकडे गावभर बॉम्बट्या मारत फिरायचा काम नाही ना असे एकदम ते फार बाप कुठलाही तो
तो नाही आपल्याला ती इकडची जमीन घेता येईल, मग आपल्याला तिथे काहीतरी वायनरी वगैरे चालू करतील, आणि तोच मला लागलो. म्हणजे मुलगाच त्या बापाला एक हे देतो, आणि बाप त्याला नाही म्हणलं तरी ते ॲम्बिशन असं मोठं तरी बाबा याला अक्कल आहे, आणि मग तो पुढचा विचार करायला लागतो. हा खरं आहे, मग ती जमीन कोणाकडे ती त्यांच्याकडे विरुद्ध पार्टीकडे. अच्छा, आणि तो कॅरेक्टर झाला. आणि त्या दिवशी जो कमी मोबाईल सायलेंट आणि सेम डे टेलिकास्ट झाला ताजा असा 2003ला तो झाला असेल, एडिट तो गेला असेल, आणि पॅच बसून तो बरोबर 9ला तो मला. आणि मला खूप 11:30ला वगैरे मी घरी सहज मी पेट्रोल पंपावर गेलो. मला कोणाचे स्पोर्ट कसे नाही दुपारपासून. मी मित्राकडे थांबलो होतो तोपर्यंत इन बिटवीन. बघितलं तर खूप फोन होते, खूप आमच्या शाळेमधनं सगळ्या शिक्षकांची इकडनं तिकडं. म्हटलं काय, मग त्यातला शेवटचा जो म्हणजे वरचा जो होता त्याला मी कॉल केला. म्हटलं काय रे बाबा काय. तर मग त्याने मला सांगितलं की काय वाजला म्हणजे सीन मस्त झाला. आणि तिथून मग चॅनल बनवा नाही स्वतः, आणि या सगळ्यांना, आणि असं झालं की हे कॅरेक्टर डेव्हलप होऊ शकतं. चॅनलने विचारलं मग हे कुठले काय कसं काय बाकीचं सगळं तिथे विचारतात. तर मग त्याने काय नाही उत्तम माणूस आहे वगैरे असा विषय झाला. आणि मग ते कॅरेक्टर कंटिन्यू झालं. तर मग ते जे काय म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत साधारण म्हणजे जोपर्यंत मी होतो फुटेज माझं, मी जरी नसलो तरी चर्चेत मी असायचो. आबांना कळलं तर आबांना सांगू, आपण त्याचं आबांना करू, असं म्हणजे मी इनव्हिजिबल कॅरेक्टर तर होतच होतं. नक्कीच. त्यानंतर मला वाटतं दुसरी झीच राहती होती तुझ्या माझ्या आणि काय हवं मिलिंद करमरकरचं कॅरेक्टर. मग त्यामध्ये समोर हार्दिक जोशी होता, ज्याला राणा म्हणून बरेच लोक ओळखतात, आणि अमृता पवार मुलीच आहे. आणि मुळात मला सांगताना ते स्क्रिप्ट असं सांगितलं होतं की एक श्रीमंत माणूस आहे, अतिशय क्रुकेड आहे, धूर्त आहे, पैशाचा लोभी, अमुक सगळं झालं. परंतु म्हटलं हे इकडे तेच आहे ना, वेगळं काय त्याच्यात असं मला वाटलं. फक्त तो करमरकर आणि हा निंबाळकर, हा मुंबईतला आणि हा इकडं नाशिकचा गावरान आमदार, असं एवढाच फरक आहे काय. तर मग त्याने सांगितलं का परंतु मुलीच्या बाबतीत तो अतिशय हळवा आहे, मुलीसाठी काही पण. आणि मुलगी नसल्या कारणाने किंवा मुलीविषयी खूप हे राहून गेली ती गोष्ट म्हणून ओके मुलगी कमाल त्याच्यात ओके. आणि तसंच झालं मग ते कॅरेक्टर करत असताना की ते अमृता आणि मी आजही त्याच्यानंतर आम्ही एक सिरियल केली, त्यातही ती माझी मुलगीच अपोजिट होती, परंतु तो त्याच्या पहिला सीन तर वेगळीच गंमत झाली. तर आम्हाला तिने स्वतः कधी ग्लिस वापरलं नाही, आणि तिच्याबरोबर बोलताना आम्हाला ग्लिस नाही. मी आमच्या एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून ती फक्त डॅड जरी म्हटली तरी मी पुढचं वाक्य माझं आपसूक आतला भाव तुमचा क्लिअर असेल तर वाक्यांना फार काही डिझाईन करायची गरज नसते, ते मुळात नाही येत. तो भावना ती. आणि अशा पद्धतीने ते कॅरेक्टर आहे मस्त, लोकांना खूप आवडलं. हो छान होतं ते कॅरेक्टर. त्यानंतर मग सावली सुखाची आशीर्वाद तुझं एक विराई वगैरे. मग तिकडे तेच मग ती अमृता माझ्या ऑपोजिट होती. चिन्मय मांडलेकरची सिरियल होती ती मुळाक्षर प्रोडक्शनची, ती पुण्यात होती. मग त्यात एक मुकुटराव म्हणून एक कॅरेक्टर होतं. ते म्हणजे अगदी तळागाळातून श्रीमंत झालेला आणि कोणाचाही घातपात करू शकला होता असं काहीतरी विचार विक्षिप्त माणूस. म्हणजे मित्राला एका बाजूला मदत करतो असं दाखवतो आणि दुसऱ्या बाजूला सगळे प्रॉपर्टी संपवतो, म्हणजे मारतो बिरतो सुद्धा तो त्याला. असं ते म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचं ते कॅरेक्टर होतं. हो, ते करताना एक मजा आली. आणि त्याच्यानंतर मग ते संपत असताना सावली होईल सुखाची. परत हे सगळी कॅरेक्टर जी होती सगळी वेगळ्या पद्धतीची. आणि सावली करताना ते खूप सॉफ्ट कॅरेक्टर होत की हळवा, कुटुंब म्हणजे प्रेम सगळ्यांविषयी, ती जबाबदारी. कुठेतरी भाऊ गेला, तो माझ्यामुळेच गेला अपघातात. मी जर गेलो असतो त्याच्या जागी, कारण मी पाठवतो त्याला की तू जा, असं आहे, मला जरा बरं नाहीये, ऑफिसमध्ये एक अर्जंट मीटिंग आहे, तर मला शक्य आहे तू जाता. भाऊ जातो आणि त्याला अपघात होतो. मग तो गिल्ट की माझ्यामुळे जर मी गेलो असतो तर मी गेलो असतो ना. त्याचा मुलगा आम्ही वाढवतो, मुलाच्या मनामध्ये क्लेश माझ्याबद्दल द्वेष असतो खूप, ते नंतर नंतर क्लिअर होतो. आणि असं सगळं तो असा ऐकतो माणूस. आणि तेवढं करून घरही सांभाळायचं, मोठा बिझनेस सांभाळायचा. तसा तो सॉफ्ट, थोडा स्ट्रिक्ट पण असतो काही बाबतीमध्ये, परंतु खूप सोबर कॅरेक्टर ते अवघड जायचं. बरं तिथे काय यायचं ते हे सगळी कॅरेक्टर करत शेवटी माणूस आहे, त्याचा व्होकल कॉर्ड काही वेगळी तो आणू शकत नाही. आणि खूप डेलिबरेटली ते बदलायचं जर आपण व्हॉइस टिंबर चेंज करायचा प्रयत्न केला तर ते खूप नाटकी वाटायची शक्यता आहे. तितका सिरियल मध्ये अवधी त्रुटी असतो.
तुम्ही आता मगाशी म्हणालो ना की तुम्हाला बऱ्याचदा तर ते मेकअप चालू असताना वेगवेगळी पानं येतात खाली जाऊन ते करावं लागतात आणि तेवढं फुटेज निघायला पाहिजे. ते सगळे प्रेशरमध्ये असतात. प्रोडक्शन कंट्रोलर पासून डिरेक्टर पासून प्रोड्युसर तिथपर्यंत पोहोचवायचं सगळं बँकिंग झाली पाहिजे. त्यामुळे ते खेळायला मग तुम्ही तो मतलब जरा रिहर्सल करू हा प्रकार नसतो तिथे. त्यामुळे ते मला तिथे एक 6 दिवस खूप त्रास झाला. कारण माझं कुठेतरी लावायचं 1 मिनिट काय 1 मिनिट आपल्याकडे चांगल्या गोष्टी असतील ना तर त्या माणसाने दाखवाव्यात ना. ते विनाकारण हे करू नये. आधीचा राहिला तो 1 मिनिट आपल्याकडे हे सगळं तो कारण तो आतून येतो वेगळंच काय ते मागचं कॅरेक्टर डोकावतं डायतीच पटकन नाही होत. नाटकाच्या आपण रिहर्सल करतो. सिनेमाची बऱ्यापैकी रिहर्सल होती थोडस जरा वाचन हे तिथे तितका अवधी मिळतो. सिनेमाला प्रॉपर आपण थोडस प्रिपरेशन झालेलं असतं हे इथे नाही. ते 6 दिवस खूप त्रास झाला आणि मग थोडे दिवस परत पुढे गॅप होता. परत मी एक सीन आणि ते योगामध्ये ते डिरेक्टर आधीच निघून गेले ते काही कामानिमित्त बाहेर आणि दुसरे डिरेक्टर तिथे होते आणि मी तिथे येऊन काहीतरी ते माझे डायलॉग होते सगळं बोलतो वगैरे अमुक 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 सर कट करा म्हणजे काय ते खूप हार्ड झालं जरा सॉफ्ट बोलतो म्हणजे मी काय प्रॉब्लेम म्हटलं प्लीज जरा सर मला ते जरा ठीक आहे आणि मग मी ते सॉफ्ट केलं. तो सर तुमचं ऑफिस आहे तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात आणि तुमचा तो आवाज बिवाज म्हणजे छान वाटतो म्हणे ऐकायला ते काय सॉफ्ट घेताय तुम्ही तुमचं दरारात ऑफिसमध्ये दिसला पाहिजे ना. हा काय सॉफ्ट आहे ते घरी परसेप्शनच बदललं ना त्या डिरेक्टरने माझं. मग मला चालेल का असं बोलून हो मी सांगेन मी त्याच्यासाठीच येते माझा जॉब असतोय ना काय करायचं तुम्ही काही नाही ओके आता तुम्ही ठरवायचं मला सांगा असं घेत सगळे कारण सिरियल म्हणजे आणि तो अजून एक चांगला हे मिळाला की इकडे तो तो एक चेंज आणि घरी तो वेगळा म्हटलं बरोबर आहे. पण मग मजा यायला लागली करायला. मग ते काय होतं नंतर नंतर मग ते कॅरेक्टर तुमचं सराव 15-20 दिवसानंतर मग खूप मजा मग सुटलो. आता आगामी स्टार वर येत आहे होईल लग्नानंतर होईल ना प्रेम ना. लग्नानंतर होईलच प्रेम हो ती स्टारची आहे 7th सेन्सची म्हणजे सुरू झाली. उत्कर्ष जाधव डिरेक्टर आहे. बरंच आपलं नाशिकच्या म्हणजे मृणाल सानीस आहे त्यामध्ये ज्ञानदा रामतीर्थकरे विवेक सांगळे विजय आंदळकर आहे अविनाश नारकर आहे प्रसन्ना केतकर आणि मी. आता ती एक 16 तारखेपासून नुकतीच सुरू झाली. त्यात अजून मला एंट्रीला वेळ आहे म्हणजे काम सुरू झालंय माझं पण माझी एंट्री अजून एक पण वेगळं कॅरेक्टर आहे की ते पुन्हा जाऊन काय होतं ते माणूस चांगला असतो त्याच्या आजूबाजूला सर्कमस्टन्सेस त्याची पॉवर किंवा त्याला का करावं असं वाटतं काहीतरी वेगळं किंवा तो का वेगळ्या मार्गाला जातो किंवा का विचित्र पावलं उचलू शकतो का त्यात पुन्हा मग ती असूया किंवा मला नाही मिळालं याच्याकडे कसं त्या अँगलनी ते जाणारं कॅरेक्टर आहे. म्हणजे शेड तर त्याची शेड आधी तो म्हणजे चांगलाच आहे पण तो थोडीशी नंतर तो जरा बदलायची शक्यता दाट आहे कारण ग्रे होण्याची शक्यता दाट आहे. हो नक्कीच मस्त मजा आली. हो तसं तर आपला कायम कनेक्ट असतो पण जरा फॉर्मल पण कधीतरी बोलावं बोललो तर मला छान वाटलं. यस म्हणजे खूप दिवसांनी काय तर उजाळा मिळाला त्या सगळ्या मागच्या गोष्टी पाहायला. प्रवास आज इतक्या वर्षांचा आहे आणि गरज पण असते. कधी कधी काय होतं आपण पुढे जात असताना किंवा म्हणजे वय वाढतं अनुभव वाढतं पुढे जातो पण खूप आपल्या जवळच्या काही गोष्टी संदुकात तशाच असतात ते बाहेर आल्यानंतर आपल्याला कळतं आणि ते त्याचा उपयोग मला असं वाटतं की बाकी कशाला हो ना हो तुमच्या वैयक्तिक तुमच्यासाठी खूप होतं. तुमची पावलं ही जमिनीतच रोवली गेली पाहिजे मातीतच पाहिजे कारण तुम्ही खूप साध्या गोष्टींमधनं प्रवास केलाय आणि आपला तरी प्रवास म्हणजे तो झाला असेल आपला काय आपण डायरेक्ट सिरियल नट नाही खूप छोट्या छोट्या गोष्टी साध्या साध्या जिल्ह्या गच्चीत काम करत करत बालनाट्य करत हळूहळू आहे नाही ही वस्तू आहे नाही म्हणजे अगदी लोकांकडनं आपण नेपथ्य मागून नाटक म्हणजे काय माहित नसताना सुरू झालेला प्रवास येतो आता हे जे आजूबाजूला आहे चांगलं वगैरे तर याचा अर्थ आपण तिथेच पाहिजे काही नाही कारण भीती नसते म्हणता ना ते मातीत उभं असलं की पडायची भीती नाही. तर याच्यासाठी ही मुलाखत किंवा आपण जी गप्पा आहे हे फार महत्वाचे आहे म्हणून तो म्हणतो मित्रांनी एकत्र यावं आणि जुन्या गोष्टींवर गप्पा म्हणून तर गेट टुगेदरचं किंवा प्रयोजन किंवा त्याच्या मागचं त्याच तेच उद्दिष्ट असं. पुन्हा आणखीन आपण भेटूयात
काही किस्से वगैरे ऐकायला. हो, ते तर तो आपण स्वतंत्र तो करूया. पण स्वतंत्र आज session. आमचा उद्देश होता की हा प्रवास आम्हाला पूर्ण एका एपिसोड मध्ये आणायचा होता. हो. तो आम्ही आणला. तुम्ही आलात, धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं. मनपूर्वक धन्यवाद.